चले म्हटलं जे ते कसं कळतं आता हे शिवलाल भुले आणि त्या झिमल भुले कसं काय निपतो काय म्हणजे कसंच काय माहित पडलं काय तर काय समजायला नेऊन राहिलं कुठून येईन आपल्या गोष्टी ऐकल्या आणि कसं काय माहित पडलं काही मत नाही सांगितलं मी आपली चिकन घ्यायची सोय नाही एकटा मीच पैसे टाकून राहिले तुम्ही टाकून नाही राहिले इकडून तिकडे चिकन चालून राहिलं तुम्हाला चालेल मटन उठलं आता मटनसाठी कुठून नाही एवढे पैसे म्हटलं कसं काय कळतं काले जे द्या काय म्हटलं लग्न घ्या सांगणं वर आल्या तुम्ही सांगणं काय उगे मुखेत बसता का तुम्ही करता आपल्या खिशात नाही जमली आटाने खिशात नाही काय बोलतं मग चालू द्या तुमचा काय कारण तुम्ही विचार म्हटलं तुम्ही देणार आहे तुम्हीच घेणार आहे तुम्हीच करणार आहे आम्ही काय फक्त खाणार आहे काय कांदे आणली मी फक्त बाकी म्हटलं आपलं काही आहे नाही आणि आपल्या खिशातही काही आहे नाही तर आपण काही बोलत नाही पा तुम्ही काय बोलायचा काय काय करायचं काय नाही ते तुम्ही पाच बसा मग बाबू लकला काय म्हटलं एवढी उपकाली काय करून राहिला म्हटलं तुला काय जबरदस्ती केली काय म्हणजे चालला म्हटलं का तुम्ही कळत बसा म्हणता काय कळतात माझ्या दमली नाही मी बोलत नाही त्याला म्हटलं काही ना काही सोल्युशन तर सांग काही म्हटलं तुम्ही विचार असं कर तसं कर काहीच नाही माझ्या याच्यात पैसे नाही मी बोलत नाही खाताही काय खिशात पैसे नाही तर भिंत दिमाग खराब करू राहिला मग माझी एक गोष्ट ऐकता का आपण काय गुरु शिवलाल भुन झुमर भुन आपल्याला मटण सांगितलं ना तर आपण काय गुरु चिकन घेऊन जाऊ नाहीतरी आपण चिकन घेत होतो तर चिकनच घेऊ आणि त्याला काय मटण सांगून देऊ त्यानं म्हटलं मटण घेतलं का तो घेतला म्हणा त्याला असं चिकन करू मटण चरून देऊन विषय खतम करून टाकू तो जे पर्याय आता आपल्या पाहिजे दुसरा पर्याय नाही दुसरा उपाय नाही आपल्या पाहिजे काहीच नाही तेच करावं लागते अवघडच आपला खेळ जमते त्यानं मटण जर घेतो म्हटलं तर म्हटलं बाबू भांडा तुझ्याला पैसे पूर्णच कमी पडते काहीच नाही म्हटलं त्याच्यानं अजून डबल टिबल पैसे लागते आपल्याला मग 1 किलो मटणामध्ये होऊन राहिला का एवढ्या धनाचा 2-3 किलो घ्याच लागते तेवढं चिकन घेऊन आलं ना तेव्हाच मटण घ्या लागते मग आपल्याला मग मटण काय रुपये किलो आहे 1000 रुपये किलो आहे तर आपल्या पाहिजे म्हटलं तोच उपाय आहे त्याला चिकन चालून मटण सांगा लागते हो अरे भाने बरोबर आहे म्हटलं ह्याच उपाय आहे बाकी दुसरे उपाय जर करतो म्हटलं आपण तर मग आपल्या खिशात पाहिजे पैसे आता काय त्या एकट्या पाहिजे जाईल ती म्हटलं ते पुरेसे नाही त्याच्यामध्ये कमीच पडतेस आता आम्ही करून टाका तुझे तर पैसे पूर्णच जाते आता हो आता तू काही ढकल करू नको म्हटलं मागं पुढं काय पाहू नका मागं पुढं जर पाहिजे तर म्हटलं तुया म्हटलं घे मधलं घेऊ आहे सुटत नाही हो त्या बुडात तुला तर वाजवते त्याच्यावरून आम्हाला वाजवते म्हणून आता तू म्हटलं पैशासाठी मागं पुढं पाहू नको आता पूर्ण पैसे तुला खर्च होते हो म्हणजे आता 1 किलो पण अजून का म्हणजे काय म्हटलं पुलनच कळतो म्हटलं तुम्ही आणा ना काही घालून मला काही ना काही छमल 2-3 वाचले पाहिजे बाबा आजच्या मधून 800 रुपयाचे पाय ऐकले ना मी काय पुन्हा मग आता काय करतो सांग बरं तू काय करतो आता आम्ही तरी काय करू आमच्या खिशात आहे नाही तर घरी मागतले नाही दिले कोणालाच नाही भेटले आता काय करतो मग पाय आता नाही तर मग एक काम कर पार्टी कॅन्सल करून टाक विषय खतम करून टाक आता मग काय मग तूच पेटशील आम्हाला काही सांगू नको मग आम्ही काय 2-3 गोष्टी ऐकून घेईन त्या बुड्याच्या 4-5 शिवा खाऊन घेईन तर मोकळे होऊन देईन पण तुला तर मग तुला त्या बुडा काढल्या बगर सोडते का म्हटलं शिवलाल भुन झुमर बुधा माहिती आहे कशा आग लावे ते तर अजून चढवणीचं पाणी देते नाही असं तसं अजून धुवायची तुले निर्मा साबण लावून आता यापेक्षा म्हटलं मागं पुढं काही पाहू नको गेले जाऊ दे आता पैसे काय करतो नाही तरी पार्टी आपली होऊन राहिली मग काय करता जाऊ दे ना जाऊ दे म्हटलं आता नाहीतरी मग फिटणं जाय बुले पार्टी केली तरी फिटणं जाय नाही केली तरी फिटणं जाय ना पार्टी जर केली तर काय फिटेलच्या त्या तू पार्टी जर केली ते म्हटलं शिवलाल भुन झुमर काय त्याच्या बाबाला नाव सांगते हो तसा नाही भेटत पण पैशाने भेटते ना इकडून जर त्यानं पार्टी केली तर पैशाने भेटते आणि तिकडून जर त्यानं पार्टी कॅन्सल केली तर बुड्याच्या हाताने फिटते कुकडून नाही गुडून त्याला फिटणं जाय पाहिजे काय मंजूर करतो तू काय नाही तुझ्यावर आहे पाहिजे काय म्हटलं भांडाच पाहिजे तुला काय पटते तर काय कला माझ्या भीन बुद्यात आजन जर फिरतो म्हटलं तर लंबत होते इकडं पैशानं फितायला फुलते लगाल तिकडं जाऊ दे झाले पुन्हा पैसे खलतं घेऊन गेले का 1 किलो चिकन 1 किलो घेऊन घे विषय मुग खोलून घ्या बाकीच्या काय तर थांबाईन घेऊ आणि बाकी उरले सुरले पैसे मग लगाची उलन तू उलून जाईन बोले 1 किलो घेऊन घे होऊन नाही ना खाजं नाही आपण होईन नाही का 1 किलो म्हणजे काय होऊन राहिलं घरे म्हटलं राहिला काय होऊन राहिलं काय लकलं का काय होऊन राहिलं 1 किलो मध्ये 1 किलो तर ते एकटेच खाते ते शिवलाल भुन झुमर नाही 1 किलो तेच खात 2 जण मग 2 किलो तेलच लागते ना आपल्याला 2 किलो मग 4 किलो असंच लागते आपल्याला अबे चा माया काका लागते जगाले ते म्हटलं 1 किलो खाऊन राहिले 2 जण काही काही बोलायला का म्हटलं एवढं नाही लागत हो एक काम कर 2 किलो घे विचार मग काय कर नाही ना रे म्हटलं भांडा काका उपाच्या पोटून राहायशील का मग सकाळपासून इथं माणूस जेवला नाही तिथं वावरामध्ये मग तुला माहित आहे 2 पोळा गावच्या धकते मग भाजी लागत नाही का बघ काय बोलायला म्हटलं एक काम कर 3 किलो घेऊन घे 3 किलो दिला का 3 किलो घेऊन घे 3 किलो बापा म्हणजे 600 रुपये जातेच होते म्हणजे 600 रुपयाचे चिकन होऊन जाते अजून काय मग ते बाकीचे मग ते तेल टिकता मी तर चालले म्हटलं बाकीचे त्याच्या चालले किराण्यामध्ये महाबाजी काय तंबूला उलन मग काय उलन महाबाजी अजून मग एक काम कर ना पार्टी कॅन्सल करून टाक आणि तिकडं मग घरी मुड्डे घेत बस त्या बुड्याच्या हातात फिटून जाय तिकडं मग ते शिवलाल भुन झुमर फिटत तुला चांगले का ते तुला मंजूर आहे का भाण्या काही काही बोल लागला जाऊ दे ना होऊ दे ना पैसे खर्च काय तर मागं पुढं पाहून राहिला का फिट का घरी जाऊन बुड्याच्या हातानं चांगला लंबा उशीना लेकर राहू दे ना करून टाक इकडे पूर्ण पैसे खर्च होले का ती आहे माझ्या कसंच काय कला काय तर बाबा बोल जाऊ द्या चला म्हटलं घ्या 3 किलो घाले 200 रुपये तिकडे ते घेऊन गेला माझ्या तर काय मला काय समजायला नाही पुले पैसे माझ्या खालतं उनला मी म्हटलं 2 किलो बोलन काय तर इथं आता नाही बोलत घेऊन घ्या म्हटलं घेऊन घ्या तिकडं घरी नाही फितनं बोलत इकडं बाहेर पैशाने फितलात बोलते घेऊन घ्या म्हटलं घेऊन घे 3 किलो घेऊन गेले का 3 घेऊन घे
राजा पाईप लोकांना नुकत बोलून लागले ना मा भीन पाईप लेखायचे तोडून घेऊन चालले 2 पाईप लायला गायब केले हो 2 पाईप गायब केले ह्या भांडणात आला घरी आता सांगत हो तुम्ही म्हणते पाईप कोणाला दिले म्हणते वावरातले 2 पाईप मी म्हटलं कोणालाच नाही बा तर नाही म्हणजे 2 पाईप गायब आहे म्हणते मी म्हटलं घ्या त्या माया 2 पाईप मी कोणाला दिले नाही पण 100% कोण नाही कोणा चोरून नेले मग असोच्या मायाबीन हे तर कमाला झाली रे ह्या लोकांची म्हणजे आता एवढी हिंमत वाढली का वावरातून 2 पाईप गायब करू लागले हो ना त्या मायाती खतखत कोणता लेखाचा लुताल होय कोणता चोलंद्या होय तो लेखाला फिरू दे बोला 2 पाईप गायब केले लेखानं माय पण 31 डिसेंबरचा दिवस 2 पाईप म्हणजे पालटीची खाल पडली अजून दिले पालटीची खाल पडली लेखानं इकाले घेऊन गेला अजून फक्त मला माहित पडलं पाहिजे एकदा भीती बोलता ते लेखाला खांदल्या बघा सोडत नाही मी कोणता लेखा चोलांद्या होय लेखान 2 पाईप हलबल्यातल्या गायब केले म्हणते माल्या 2 पाईप आता नवीन आणले बोला यंदा नवीन घेतले मी ना लेखान गायब केले कोणता तोलांद्या होय तर हो ना मायाबीन नेमच नाही लोकांचा तर मग हा लोकांचा काही नेमच नाही ना कधी काय चोरून काय नाही लोकांना तर वावरातले पाईप पण उपर पडून राहिले कधी काय गायब केले ते ना हा घरी म्हणलं कधी संध्याकाळचं काम आहे रातचं काम आहे म्हटलं इथे झालं हो आता लागतं काम होय का दुपालतं होय आता मी आता येणं जाणंच कळतो वावलातून हा पोलग येणं जाणं कळत असला इथे लगन खली 2 पाईप गायब केले कधी नाही कोणता तोलांद्या होय तर तू काही सांगता नाही या ज्याच्यावर आपण विश्वास नाही करू शकत ना तू चोरंड्या निघते मग काही सांगता नाही कोणी निघू शकते कोणी लेखाचा चोरी करू शकते या जमान्यामध्ये कोणाला पैशाची खाड पडली का केली चोरी म्हणलं का ना पाईप काय चोराची गोष्ट होय का 2 पाईप गायब केली नाही कोणाला ज्या पण मी तर पत्ता लावतो आणि त्या चोलाचा पत्ता घालतो लेख आता माझ्या कोणता चोलांद्या होय तो त्याचा पत्ता लावतो ना मी माझ्या 2 पाईप गायब करू लागला तो कोणता चोलांद्या होय तर त्याचा पत्ता लावल्या बघा सोलतो का मी सापडन का तो चोर आता का रे कंदील वाटते का तुले हा त्याचा पत्ता लागन म्हणून मलाच नाही वाटत बा एकदा चोरी केलेला चोर म्हणतो डबल सापडतच नाही तर का नाही सापडत पत्ता घता नाही थापलं चिया दिले बोला मला चिया दिले चिया दिले बोलावतो मी काय किती खर्च लागला तरी चालते पण चिया दिले बोलावून पण चोलाचा पत्ता लावून कोणता चोलायचा महाराजल्या पाईपा गायब करू लागला ना तो महाराजल्या पाईपा गायब करणं म्हणजे किती मोठी गोष्ट झाली ते चिया दिले बोलावी जेवढा खर्च लागला तेवढा लावून लेखाले मी बोलावतो शिया दिले मायाबीन जेवढे रुपयाचे पाईप आहे तेवढे पैसे तेले देऊन देतो मायाबीन काही बघा रखली तर कांद्यावर का बोलते लेखाचा आता इकडे दोघं जण आहे मारुतीचा बुडा आणि कंदील बुडा यायला विचारून पार्टी करायला येते का तर येत असं 200 घेऊन एक शांत आहे आपला शांत आहे मग ते म्हणजे हेच अशी 3 जण झाले 3 जणांचे 200च्या माना 600 आपले पुरे म्हणजे डब्यात 300 ते 300 माय झालं आपलं रोज डेट झाला आणि पार्टीचं तर कायच नाही काही आपल्याला आठवण नाही झालं ते तर पोटच करते बाकीची त्याने जर केलं नाही त्याचा गेम तर फिटतच मग आपण करतेच म्हणा ते धाकाच्या माई करतेच ते पार्टीचं सगळं खर्च तेच करते आपल्याला फक्त इथून आता यायला नेत नाही यायला हो म्हटलं पाहिजे फक्त यायचे जे पैसे ते आपल्या खिशातच आहे मग सगळे चल विचारून घेऊन येते का तर अरे कंदीला शिवल्याला झुमरले विचारून पाहिजे यायला कोणी पाईप गिप घेऊन दिसलं का तर कोणी इकता नाही हा यायला विचारून पाहिजे अरे बा शिवल्या राजा म्हटलं तुला कोणी पाईप गिप घेऊन दिसलं का त्याला 2 वावलातले पाईप नाही का कोणतरी गायब केले भांडणात सांगत आलं मला आता म्हणजे माहित पडलं कोणी दिसला का म्हणलं तुम्हाला पाईप गिप घेऊन काय कोणी इकायला आलं हा मग फक्त मला नाव सांग दिले बजायला बघायला सोडत नाही मी हा काय म्हटलं हा झुमर काल दिसलं का मायाबीन इकडे भांडणाचा पुढे जाणून आला आणि तिकडे त्या भांड्यानं त्या पुट्ट्याने मिळून मायाबीन 2 पाईप लगाने इकून टाकले मस्त पार्टी करू लागले इकडे याला पुढे जाणून राहिला आता यायला काय सांगायला पुरत नाही तुमच्याच पोराला गायब केले पुढे आपल्याला काय करावं लागतं आपल्याला इकडे पैसे भेटले पाहिजे ना तिकडे पार्टी झाली पाहिजे नाही बा खंदीला पाहिजे आपल्याला माहित नाही बा कोणी आला नाही पाईप गिप घेऊन कोणी दिसलंही नाही सांगतो बोला म्हटलं शिवल्या दिसन कोणी दिसन फक्त सांगतो लेखाचा कोणता होय तो द्या दाखवत त्याला घंटाक्कल हो दिसला की सांगतोच तुम्हाला कंदीला पाहिजे सांगतोस आणि म्हटलं आम्ही 31 डिसेंबरची पार्टी करू लागलो तर म्हटलं पार्टी देता का येत असं सांगा मग कसं आम्ही माणसं जमा करू राहिलो मग एकदम जर जास्त झाले तर आम्ही वरची घेऊन राहिलो मग तुम्हाला पहिली विचारून घेऊन राहिलो आता सांगा येता का तर मग तिकडे माणसं पाल चाललो मग म्हणायचं नाही का बा आम्हाला मग घेतलं नाही ना काही नाही आता सांगा येता का तर अरे हो रे शिवल्या हो येतो म्हटलं किती द्या लागते काय द्या लागतं मारुतीच्या बाळाची 200 रुपये म्हटलं मटन आहे ना मटन म्हटलं सगळंच काहीच तुम्हाला आणायला लागेल सगळंच तुम्हाला भेटून जाईल बरं हो मी येतो रे मी तर म्हटलं शिवलाल आणि झुमर मी येतो रे अरे कंदील म्हटलं तूही चाल म्हटलं तूही चाल मी चालतो नाहीतरी काय घरी मायाबीन बनवत नाही ना काही नाही हो चल म्हटलं दोघे जण तो मस्त पार्टी करू अभिनीत माया पाईप तोलीला गेले आणि ह्या मालतीच्या बुद्याले इथं हे पालटी सुचू लागली आणि या दोघांनी पालटी सुचू लागली नाही म्हटलं तुम्ही दा मी पाईपाचा शोध लावतो लावतो ना मग पार्टी गिर्टी करून घेऊ मग लावतो शोध तुला किती शोध लावतो ना काय तू मायाबीन काय मला तर वाटत नाही बा तू शोध लावू शकतो म्हणून चालला मोठा शोध लावून आला म्हटलं मग लावतो चाल पहिले पार्टी गिर्टी करून घेऊ मग लावतो शोध पण कंदीला पाहिजे 200 द्या लागते पण इथं नगदीच लागते कसं सामान गिमान घ्यायचं आहे ना तर नगदी म्हटलं माताजी बाबाजी तुम्हाला सांगू लागलो मी नगदी म्हटलं आता 200 द्या लागते हो घेणं बा घेणं मी का नाही म्हणून लागलो का घेणं म्हटलं 200 घेणं बा अरे म्हटलं तुम्ही म्हटलं कंदीला पाहिजे तुम्ही नाही चालात का ते मारुतीची बाबाजी राहिले म्हटलं तुम्ही चाला तुम्ही काय एकटे घर राहता ते पाईप गिपाचं काय नंतर 5 बज जा पाईपा का पोईन नाही चालले पोईन म्हणजे चोरून तर नेल्या मग तुमच्या आले पण पाईपाचा चोराचा पत्ता लागणं म्हणजे मुश्किल आहे ना मुश्किल काय नामुमकिनच आहे त्याचा पुट्टे सांगते सांगत असं तर मला काही नामुमकिन नाही आम्हाला सगळंच माहिती आहे पण सांगायचं नाही आहे तिकडे तुला म्हटलं ते नंतर लाट बजा तुम्ही पाईपा चोराचा पत्ता पहिले म्हटलं चला पार्टी मध्ये सोबती या सगळ्यांना काय म्हटलं काय घरी राहते तुम्ही एकटे चला ना बोला येतो बा माझ्या 200 रुपये इकला होतो हो येतो म्हटलं येतो
द्या मग 200 काढा म्हटलं, काढा 200 काढा लवकर लवकर. चाललं वाटते बरं जा. सामान गिमान घेतलं ना बरोबर, मटण घेतलं ना मटण, आणि म्हटलं पाण्या गिण्याची काही सुविधा पाणी आहे ना म्हटलं वावरात भेटून नाही ना म्हटलं, भाण्याच्या वावरामध्ये आहे ना पाणी. विहिरात आहे एवढी मोठी, पाण्याची काही कमी आहे का? लागेल जेवढं पाणी आहे तिथं, पाण्याचं काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. हट. अरे काका पागल झाला का तू? म्हटलं ती इरीचं पाणी बाजून राहिला का? म्हटलं कॅन घे 30 रुपयाची विकत. चालले बुटे कॅन घे म्हटलं. बोले बापा आज तर माझ्या शिवलाल भाऊ कॅन आले बा. कॅन पाहिजे म्हणते, कॅन तर पाणी पिते. घरी ते नळाचं पाणी पिते ना, इथं कॅन लागून राहिली त्याला नाही. अरे म्हटलं का शिवलाल भाऊ, घरी तर नळाचं पाणी पितात तुम्हाला, इथं का कॅन तर पाणी पाहिजे का? मला उचल तिथून राहिले फालतू नदला खर्च लावून राहिले मागं. काय भांडास, मला फक्त त्या बुड्यासोबत 1 मिनिट बोलणार. एका मिनिटाच्या बोलण्यात म्हटलं तुझ्या पुरा गेम करतो. पुरा गेम म्हटलं पुरा तुम्हाला आता तुडवायला लावतो का काय राहिली मग? हा घराला लावू का सांगा तुम्ही? मग तुमचा गेम फिटू का मी? हा सांगा मला. बोले बापा इथं धावतात देऊन राहिले बाबा. नाही म्हटलं, नाही शिवलाल बोलावू द्या, घेतो म्हटलं, कॅनच घेतो. तेच म्हणतो नाही तर सांगून दे बा, काय एका मिनिटाची गोष्ट आहे. त्या बुड्याला फक्त एक गोष्ट सांगणार, बस तुमचा विषय खतम करणार. नाही शिवलाल भाऊ सांगू नका घेतो ना बा, कॅन घेतो ना. घेतो म्हटलं, लाडा कॅन घेतो तिथून 30 रुपयाची देतो म्हटलं, भांडत पैसे दमला आता. हा ना, काय आहे तिथं? काय पोया आहे का भाकरी आहे? काय म्हटलं तिथं? पोया भाकरी हा भात. आता मावीने भाकरीवर पोयावर आले का? मला म्हटलं शिवलाल भाऊ तिथं भाकरी नाही ना, पोयाही नाही, नुसतं भात आहे भात. पोयानं भाकरी कोण थापत बसन तिथं? मावीन शिवलाल भाऊ तिकडे आपण भारतीच्या बुड्याला कधी बुड्याला सांगितलं तर म्हटलं आपण थोडं त्याला भाकरी लागत. भाकरीशिवाय त्याचं जमत नाही. 200 दिले ते म्हटलं याला भाकरी बनवायला लावा. भाकरी पाहिजे होतं राजा. हा खरे म्हटलं भांडाच चेते. म्हटलं भाकरी पाना, भाकरी जुगाड लावा ना. भाकरी पाहिजे ना, भाकरीशिवाय मजा येते का पार्टी मध्ये? अरे काय लावलं शिवलाल भाऊ तुम्ही? तुमचं नुसते एक थामान वाढवून लावला, तर कॅन तर केलं. आज इथे एवढं मोठं मावाला म्हणजे पाणी अजून तुम्हाला कॅन पाहिजे. राजा काय भाकरी पाहिजे का? भाकरी कोण थांबत, कोणाला कळता येते भाकरी? चालल्यामध्ये भाकरीवाल्याचं. हा तुम्हाला भाकरी पाहिजे ना, तर मग म्हटलं पितेही तुम्ही जा ना, तुम्ही ती थाप द्या. हो आम्ही काय थापतही नाही खातही नाही, आम्ही आमचा भात काही एक वालू लागले. माझ्या दिमाग खराब करू राहिले. असं होय का? सांग ना मग, सांग ना म्हटलं, तुला टाका तिकडे पार्टी. हा बरं बोलून राहिला नाही, मला सांगून राहिला तू. आणि बरं थांब ना, तुला टाका तुमची तिकडे पार्टी. थांबायला तुमचा गेम फिटर. थांब रे भाणे आलाय म्हटलं, जबर करू लागला. थांब त्या गेम फिटरल्याशिवाय राहायचं का? थांब तू. असा का नाही तुळाला लावतो त्या बापाच्या हाताने तुले का काय राहिली? सांगतो तुले मग कसं करायचं तर. हा भाकरी नाही ना, बरं थांब ना तू. अरे शिवलाल भाऊ नाही म्हटलं, सांगू नका बा, सांगू नका म्हटलं. भाकरीचं काय आता काय आम्ही पीठ नाही घेतलं, काहीच नाही घेतलं ना. आम्हाला भाकरी करता नाही येत. मेन गोष्ट आहे भाकरी करायला काही नाही म्हटलं. भाकरी करता नाही तर आम्ही पीठ घेतलं नाही, आम्ही नुसतं तांदूळ घेतले. आमची काय भाताची आहे ना, भाजीची पार्टी फक्त. म्हटलं त्या भाकरी पोया घे, आपल्या याच्यात होत्या नाही. नाही मग आता करा लागन ना, आम्हाला भाकरी लागते आम्हाला. करा लागणच तुम्हाला. पीठ देतो लगे तुम्ही आणून. एक काम करू, झिमवर आपण 100 रुपयाचं म्हटलं ज्वारीचं पीठ घेऊन येऊ. हा ते देऊन देऊ यायला भाकरी थापायला जशा थापता तशा थापून लागायचे. तर म्हटलं मग काय आता? म्हटलं पीठ म्हटलं आणून देतो आम्ही. हा पीठ आणून देतो, तर भाकरी तुम्हाला कराच लागत. जशा करता येते तशा करायला काले. बरं ठीक आहे, द्या मग आणून भाकरी द्या म्हटलं. हो जशा जमते तशा कर ना. मी मग म्हणायचं नाही चवणे जमन नाही तिथं. अशाच केल्या तशाच केल्या तशा खा लागन बा. हो तुम्ही करा तर खरं. आम्हाला खा लागते का? आम्हाला कसे चालते राहिलं ते तिघा जणांचा विषय. शांतारामचा कंदील बुड्याचा आणि ते मारतीच्या बुड्याचा. त्याच्या खायला का नाही तर नाही खायला तर तिकडे 200 दिले आम्हाला. 200-400 पावले आम्हाला तिकडे चुरल्या. म्हटलं जशा जमते तशा करा, काही विषय नाही. हो हा चला जा मग, लवकर करा. काय येतो आम्ही मात्र तुमच्या मागं. हो चाललो. काय लगाच्या त्या नसल्या काम मागा लावून घेऊन आला. एक पहिले त्याला थंड पाणी पाहिजे होतं. कॅन घे म्हणे. मला दौजा कॅन घेतली. मग म्हणते भाकली थापा. आम्ही तर खलता ये ना फलता ये. थवत ना मवाज आणि आपल्याला भाकली करायला लागते आता. हो नकलं म्हटलं तू नावल्यावर लावलं. हो आता मला लागत दौरे तुला तोंड घेतलं तर बुलत्या बुलं. अरे आपले फुटे अटकेला ना तिथं, म्हणून हे सगळे काम करणे म्हणायचं. कोणाला म्हटलं हे फालतू धंदे करायची गरज आहे? कोणाला आवड हे भाकरी थापा आणि हे करा आणि ते करा. आणि ते त्या बेवड्याचं आपण ऐकू राहिलो का? ते शिवलाल आणि त्या झुंबर तेच ऐकू राहिलो का? आपली खुटी अटकेला आहे म्हणून ते म्हटलं जे म्हणणं ते करूनच आहे. मग काय करतो नाही तर त्यानं जर आपली खुटी खोलली आणि त्या बुड्याला माहीत पडलं तर बस झालं. म्हटलं ते इकडे फोन मी त्याला हो लावलं नाही तर काय. ते याला जे इकडं जर त्याचं ऐकलं नाही तिकडे ते बुद्याला सांगन. बुद्याला माहीत पडला का झालं गेम होता. ते म्हणून आपल्याला करत लागल. जाऊ दिले घालताल थापून घेऊ भाकले. काय करतं मग त्याच्या जमत्याच्या खोलून टाकू. जाऊन तिकडं बाकी तुलाच जाऊ दे. हो आता आपली पडती बस करावंच लागणार आहे. ते जर आपल्याला एखाद्याच्यात भेटन मग त्याला सांगू ना मग असं सतावू का ते विचारच करन. हो का कोणासोबत आपण पंगा घेतला होता ते विचारच करत राहा ना. एकदा फक्त सापडू दे माहित पडते. चला अरे चिवल्या आपण लाजा पालती करायला चाललो. आम्हाला एक गोष्ट सांगून राहिली. म्हटलं काही फामन नाही घेतलं तिथं नेऊन काय नुसतं आम्हाला बचवणा लागेल तू. काय म्हटलं काही म्हटलं पालतीसाठी 200 रुपये घेतले तू ना का फुकटाचे घेतले काले? तुम्हाला मटण जेवायला भेटलं म्हणजे झालं ना. हो मला मटण जेवायला भेटलं पाहिजे. पहिल्याच माझी दिमाग खराब आहे. वालातले 2 पाय गाप धरल्या का ते भिंत.
ते पायपाचं काही मला सांगू नका. तुम्हाला जेवायला भेटलं म्हणून झालं ना तर बस मग बाकीचं काही विचारू लागले सामान कुठं आहे असं आणि तिथं येऊन बसून राहिला का नाही काय जेवायला भेटलं म्हणून झालं ना तुम्हाला. चला उगे मुगे हो ताल ना तर बा तालता तर बा ताला म्हटलं सगळेजण उगे मुगे ताला पाहू तर या चिवल्या आणि झुमल काय कळते काय आता बंदोबस्त केला आहे तिथं काय नाही माहीतच पडते. चला बा ताला. शिवल्या म्हणते ना का असं तसं आहे का सगळा बंदोबस्त करेला आहे भाकरीपासून तर भाजीपर्यंत सगळं काय म्हटलं थंड पाणी भेटून जाईल तुम्हाला कॅन्सर अजून काय पाहिजे. बोले बाबा एवढ्या संधीत थंड पाणी आम्हाला थंड बंद पाणी नाही पाहिजे बा आम्हाला गलमही भेटला चालते एवढ्या संधीत थंड पाणी पेट बदल सल्दी कला आले ताल पाहू आता काय तर बंदोबस्त केला आहे तुला ताल.